तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 25व्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे। आज 10 ऑगस्ट आहे। आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा यायला पाहिजे होता। मागच्या महिन्यात जसं की आपण पाहिलं की 7 जुलैला जूनच्या हप्ते वितरणाचा GR हा आला होता। त्यानंतर 15 ते 20 तारखेच्या दरम्यान त्याचं वितरण झालेलं होतं। आता या हप्त्याला विलंब होईल का असे सुद्धा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे। त्याच सोबत GR कधी येणार, वितरण नेमकं कधी होणार, 1 हप्ता येईल की 2 हप्ते, अशा प्रकारचे प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे। त्यासोबत प्रसार माध्यमांवर सुद्धा वेगवेगळ्या बातम्या येत आहे। तर नेमकं वितरण कधीपासून सुरू होईल, किती हप्ता येईल, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये संक्षिप्तपणे पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या, आज 10 ऑगस्ट आहे। आतापर्यंत हप्ते वितरणाचा GR हा यायला पाहिजे होता, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला या हप्ते वितरणाचा GR हा पाहायला मिळणार आहे। आज संध्याकाळपर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून जर GR प्रसिद्ध करण्यात आला तर निश्चितच ही लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत GR येण्याची दाट शक्यता आहे। आणि आज संध्याकाळपर्यंत जर GR प्रसिद्ध करण्यात आला तर मग निश्चितच 15 तारखेच्या अगोदरपर्यंत लाडक्या बहिणींना या पैशाचं वितरण होईल। पण जर समजा आज GR आला नाही आणि जर 15 तारखेच्या पुढे GR आला तर मग नेमके पैसे किती येणार, 1 हप्ता येईल की 2 हप्ते? लाडक्या बहिणींना भेट म्हणून 2 हप्ते एकत्रितपणे दिले गेले होते। यावेळेस सुद्धा 2 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं प्रसार माध्यमांवर बोलल्या जात आहे। तर ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। जर 15 ऑगस्ट पर्यंत GR आला नाही तर मग निश्चितच 28 तारखेच्या जवळपास म्हणजे 30 ते 25 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींना 3000 रुपये 2 हप्त्याचे एकत्रितपणे दिले जाऊ शकतो। जरी अधिकृतपणे आतापर्यंत या संदर्भात कुठेही बोलल्या गेलेलं नाही तरी सुद्धा अशी शक्यता ही नाकारता येत नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर 15 तारखेच्या अगोदर वितरण होत असेल तर मग 1 हप्ता येईल, आणि जर 15 तारखेच्या नंतर हप्ता येत असेल तर मग निश्चितच 2 हप्ते लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून, लाडक्या भावाकडून ओवाळणी म्हणून, नक्कीच भेट म्हणून 2 हप्ते हे देण्यात येणार आहेत। 3000 रुपये एकत्रितपणे जमा होईल। आणि जर 3000 रुपये एकत्रितपणे जमा होत असेल तर त्या संदर्भातला GR मागच्या वेळेस प्रमाणे, मागच्या वेळेस आपण पाहिलं एकाच GR मध्ये 2 महिन्याची तरतूद केलेली होती, तर यावेळेस सुद्धा 2 महिन्याच्या हप्ते वितरणाची तरतूद हा एकाच GR मध्ये यायला पाहिजे। 15-16 तारखेच्या जर नंतर GR आला तर निश्चितच मग 2 हप्ते वितरणाचा GR हा एकत्रितपणे जर येत असेल तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असेल। आणि जर 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे आले तर निश्चितच लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण अशा सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना ते पैसे फार महत्वाचे आणि फार कामी येणार आहे। या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वरिष्ठांकडून या संदर्भात वारंवार विचारणा करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।